Hello friends, welcome Oscillation CET part number 24. ऑसिलेशनच्या CETच्या पार्ट नंबर 23 मध्ये आपण ह्या चॅप्टरची रिव्हिजन घेतली होती, राईट. सो ह्या व्हिडिओमध्ये आपण प्रिव्हियस CET क्वेश्चन्स घेणार आहोत. सो लेट अस स्टार्ट फॉर द फर्स्ट MCQ. फर्स्ट MCQ बघा. An amplitude of a simple pendulum of a period t and length L is increased by 5%. The new period of that pendulum will be. ऑप्शन्स दिलेले आहेत बघा. ए ऑप्शन आहे T/8. बी ऑप्शन आहे T/4. सी ऑप्शन आहे T/2. आणि डी ऑप्शन आहे T. सो विच इज द करेक्ट ऑप्शन. हा प्रश्न विचारलेला आहे मार्च 2009 मधला. सो स्टुडंट्स, वी नो दॅट द टाइम पीरियड of simple pendulum t is equals to 2 pi under root L upon G. That means the time period is depends on length, it depends on acceleration due to gravity. Also the time period is independent of the amplitude and mass, right. So ह्या एक्झाम्पल मध्ये amplitude increase झालेली आहे बाय दी 5%, राईट. परंतु ह्याची लेंथ आणि जी मात्र कॉन्स्टंट आहे. सो द टाइम पीरियड विल रिमेन अनचेंज्ड. तो काही चेंज होणार नाही. सो द करेक्ट ऑप्शन इज डी. म्हणजेच जो अगोदरचा टाइम पीरियड आहे टी, तेवढाच टाइम पीरियड टी राहील. Now let us solve the second MCQ. बघा, सेकंड MCQ बघा. The maximum velocity of a particle executing SHM is V if the amplitude is doubled. आता नंतरची amplitude काय सांगितली त्यांनी, डबल झालेली आहे. सो A2 is equals to 2A1, राईट. डबल amplitude झालेली आहे. And the time period of oscillation decreases to 1/3 of its original value. म्हणजेच नवीन टाइम पीरियड, लेट अस कन्सिडर द न्यू टाइम पीरियड विल बी T2. So this T2 is 1/3 of the initial time period, that is 1/3 T1. Then the maximum velocity will be. तर मग मॅक्सिमम वेलॉसिटी किती असा प्रश्न आहे. हा प्रश्न आहे 2011 मधला. ऑप्शन्स दिलेत बघा. ए ऑप्शन आहे 18V. बी ऑप्शन आहे 6V. त्याच्यानंतर सी ऑप्शन आहे 12V. देन डी ऑप्शन आहे 3V, राईट. सो कसं सोडवता येईल आपल्याला.
मॅक्सिमम वेलॉसिटी त्यांनी दिली आहे सुरुवातीची, Vm1 इज इक्वल्स टू V म्हटलं आहे त्यांनी, द मॅक्सिमम वेलॉसिटी ऑफ अ पार्टिकल एक्झिक्युटिंग SHM इज V. सो सुरुवातीची मॅक्सिमम वेलॉसिटी आपण कन्सिडर करूया V. सो नंतरची मॅक्सिमम वेलॉसिटी दॅट इज Vm2. दिस इज वी हॅव टू फाइंड आउट, हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. नाव वी नो दॅट मॅक्सिमम वेलॉसिटी Vm इज इक्वल्स टू असतो ए ओमेगा, राईट. सो इनिशियल मॅक्सिमम वेलॉसिटी काय असेल, Vm1 हे A1 ओमेगा 1 होईल, राईट. सो अशाच पद्धतीने आपण कन्सिडर करूया Vm2 विच इज इक्वल्स टू असेल A2 ओमेगा 2, राईट. आपल्याला Vm2 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो लेट अस टेक दिस रेशिओ. सो Vm2 अपॉन Vm1 इज इक्वल्स टू काय होईल, A2 ओमेगा 2 अपॉन A1 ओमेगा 1, right. Now omega is equals to, we know that it is equals to 2 pi upon t. So A2 into omega 2 ची व्हॅल्यू आहे 2 pi upon T2, right, upon A1 into omega 1 ची व्हॅल्यू असेल 2 pi upon T1, right. So now 2 pi get cancelled. मग आपल्याला काय मिळेल, Vm2 अपॉन Vm1 इज इक्वल्स टू काय मिळेल, A2 हा जो T1 आहे हा वरती जाईल. सो इट बिकम्स A2 T1 अपॉन A1 T2, राईट. A2 T1 अपॉन A1 T2 असं होईल. नाउ लेट अस पुट द व्हॅल्यूज ऑफ T2 and A2, right. Vm2 अपॉन Vm1 ची व्हॅल्यू आहे V इक्वल्स टू A2 ची व्हॅल्यू आहे 2A1 इंटू T1 अपॉन A1 इंटू T2 ची व्हॅल्यू आहे 1/3 T1, right. So now A1 T1 गेट कॅन्सल्ड. 1/3 आहे तो वरती गेल्यावर काय होईल, 2 इंटू 3 होईल. सो Vm2 अपॉन V इज इक्वल्स टू हा वरती गेल्यावर होईल 2 इंटू 3. सो Vm2 इज इक्वल्स टू हा V इकडे जाईल 2 3 जा 6 इंटू V. सो विच इज द करेक्ट ऑप्शन, 6V इज द करेक्ट ऑप्शन, राईट. सो 6V हा करेक्ट ऑप्शन आहे. 2011 ह्या वर्षातला हा प्रश्न आहे. नाउ लेट्स टेक दी नेक्स्ट MCQ. नंबर 3. बघा थर्ड MCQ बघा. इफ A1 and A2 are the amplitude of two waves, दोन वेव्स आहेत त्यांची amplitude आहे A1 and A2. These two waves superimpose with other, that A1 is greater than A2, then difference of maximum amplitude and minimum amplitude is, ऑप्शन्स दिलेत बघा. ए ऑप्शन आहे A1 प्लस A2, A1 प्लस A2. त्याच्यानंतर बी ऑप्शन आहे A1 मायनस A2. सी ऑप्शन आहे 2
A1. डी ऑप्शन आहे 2A2. right? So we know that the maximum amplitude is equals to sum of the amplitudes of the two waves, right? दोन वेव्सच्या amplitudeची बेरीज, that is A1 plus A2. minimum amplitude is the subtraction of the amplitudes of the two waves, that is A1 minus A2, right? सो ह्या दोघांचा आपल्याला डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे, राईट? सो वी हॅव टू फाइंड आउट आर मॅक्स मायनस आर मिनिमम. काय फाइंड आउट करायचं आहे आपल्याला? आर मॅक्स मायनस आर मिनिमम. सो आर मॅक्सची व्हॅल्यू बघूया, A1 प्लस A2 मायनस ह्याची व्हॅल्यू लिहूयात आर मिनिममची A1 मायनस A2. ब्रॅकेट काढून टाकूयात आपण. सो वी विल गेट A1 प्लस A2 मायनस A1 प्लस A2, राईट? सो A1 गेट कॅन्सल्ड विथ A1. सो आपल्याला नेक्स्ट स्टेपला मिळेल A2 प्लस A2. सो इट इज 2A2. सो आपला करेक्ट ऑप्शन आहे डी. डी ऑप्शन हा करेक्ट आहे. हा प्रश्न आहे 2011 मधला. ओके, नाउ लेट अस सॉल्व फोर्थ MCQ. फोर्थ MCQ बघा. A particle performing SHM about their mean position with the equation of velocity is given by 4v square is equals to 25 minus x square. Then the period of motion is, ऑप्शन ए ऑप्शन आहे बघा 2 पाय. त्याच्यानंतर बी ऑप्शन आहे पाय. सी ऑप्शन आहे 3 पाय. डी ऑप्शन आहे 4 पाय. ह्याच्यापैकी कोणता करेक्ट ऑप्शन आहे दॅट इज वी हॅव टू फाइंड आउट, राईट? आपल्याला पिरियड फाइंड आउट करायचं आहे. वेलॉसिटीचे इक्वेशन दिले बघा. काय दिले वेलॉसिटीचे इक्वेशन? 4v स्क्वेअर इज इक्वल्स टू 25 मायनस एक्स स्क्वेअर. ओके, वेलॉसिटीचं इक्वेशन दिलेलं आहे. 4 इकडे मल्टिप्लाय आहे, इकडे गेल्यावर तो काय होईल बघा, असा होईल v स्क्वेअर इज इक्वल्स टू 1/4 इन ब्रॅकेट 25 मायनस एक्स स्क्वेअर. Now let us take the square root on both side. दोन्ही बाजूंचा आपण स्क्वेअर रूट फाइंड आउट करूया, जेणेकरून आपल्याला v ची व्हॅल्यू मिळेल, राईट? सो v इज इक्वल्स टू काय होईल? प्लस मायनस 1/4चं 1/2 होईल. आणि इथे काय होईल? आपल्याला स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचं आहे. सो इट इज 25 मायनस एक्स स्क्वेअर असा होईल, राईट? नाउ स्टुडंट्स, आपण रिव्हिजनमध्येच बघितलेलं आहे की वेलॉसिटी v इज इक्वल्स टू आहे प्लस मायनस ओमेगा अंडर रूट a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, राईट? नाउ give the equation number 1, equation number 2. Now compare these two equations. So comparing equation 1 and 2, comparing equation 1 and 2, we get omega is equals to 1/2, right? But we know that omega is equals to आहे 2 pi upon t. So 2 pi upon t is equals to 1/2.
2. क्रॉस मल्टिप्लाय करूया. सो t इज इक्वल्स टू हा इकडे जाईल 2 पाय इंटू 2. सो t इज इक्वल्स टू 4 पाय सेकंड. किती मिळाला आपल्याला टाइम पिरियड? 4 पाय सेकंड. सो कोणता ऑप्शन करेक्ट आहे ह्याच्यापैकी? ऑप्शन डी हा करेक्ट आहे. राईट. सो नाउ लेट अस सॉल्व द MCQ नंबर 5. फिफ्थ वाला MCQ आपण सॉल्व करणार आहोत आता. बघा, a simple pendulum of length L and mass of a metallic bob is M. If it oscillates with a small amplitude A, then the maximum tension in the string is ऑप्शन्स दिलेत बघा. ए ऑप्शन दिलेला आहे टी मॅक्स इज इक्वल्स टू mg इंटू 1 प्लस a अपॉन l द होल स्क्वेअर. ओके. त्याच्यानंतर बी ऑप्शन आहे बघा, टी मॅक्स इज इक्वल्स टू mg इन ब्रॅकेट 1 मायनस a अपॉन l द होल स्क्वेअर. त्याच्यानंतर सी ऑप्शन आहे टी मॅक्स इज इक्वल्स टू mg इन ब्रॅकेट 1 मायनस l अपॉन a द होल स्क्वेअर. राईट. त्याच्यानंतर डी ऑप्शन आहे बघा, टी मॅक्स इज इक्वल्स टू mg इन ब्रॅकेट 1 प्लस l अपॉन a द होल स्क्वेअर. So which is the correct option? Now students, we know that simple pendulum चा डायग्राम बघा असा आहे, तुम्हाला आठवत असेल. सॉरी, ओके, मेन पोझिशनला आहे. दिस इज द स्टेट ऑफ ऑसिलेशन. टेन्शन इन द स्ट्रिंग हे असं आहे. राईट. नाउ टू बॅलेन्स दिस टेन्शन, the force which is in a downward direction is resolved into two components, right? One is the weight which is acts in a exactly downward direction, and the other is the centripetal force which is always directed towards the mean position. So this tension get balanced with this weight and the centripetal force, right? So T max is equals to काय असेल? weight mg plus centripetal force that is mv square upon r. Right. Now this v is the maximum. v हा काय असणार आहे? मॅक्सिमम असणार आहे when the bob is at the mean position. राईट. वेलोसिटी कशी असेल? मॅक्सिमम असेल. and v max is equals to, we know that is equals to a omega. So this equation becomes mg plus m into v max ची व्हॅल्यू आहे a omega square upon r. Now this r means this is the length of the simple pendulum. So instead of writing r, we will write as a l. Okay.
नाव व्हॉट अबाउट ओमेगा, ही व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकतो. टाईम पिरियड टी इज इक्वल्स टू आहे 2π√L/G. ओके, नाव दिस टी इज इक्वल्स टू आहे 2π/ओमेगा. सो टीच्या ऐवजी आपण लिहूयात 2π/ओमेगा. 2π get cancelled. Take the inverse. So omega is equals to √G/L. Omega is equals to √G/L. If we take the square, then what will happen? Omega square is equals to काय होईल? G/L. अंडर रूटमध्ये G आहे, G/L आहे अंडर रूटमध्ये, स्क्वेअर केल्यावर तो काय होईल? G/L. सो ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू G/L. नाउ लेट अस पुट दिस व्हॅल्यू इन दिस इक्वेशन. सो वी विल गेट mg प्लस m इंटू a स्क्वेअर इंटू ओमेगा स्क्वेअर अपॉन L. राइट? Instead of writing omega square, we will write G/L. काय लिहिणार आहोत आपण? G/L. ठीक आहे. सो आता काय झालं आपलं इक्वेशन? इट इज mg प्लस हे mg इंटू दिस इज a स्क्वेअर अपॉन दिस इज L स्क्वेअर. राईट? नाउ mg इज अ कॉमन, सो टेक इट आउटसाइड. जर का आपण ते बाहेर घेतलं तर काय होईल? mg इन ब्रॅकेट इथे 1 शिल्लक राहील, 1 प्लस इथे काय शिल्लक राहील? a/L स्क्वेअर. ओके, ब्रॅकेट क्लोज्ड. सो दिस इज द मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ द टेन्शन mg इंटू 1 प्लस a/L स्क्वेअर. राईट? सो ऑप्शन कोणता करेक्ट आहे? ऑप्शन ए इज दी करेक्ट. mg इंटू 1 प्लस a/L दी होल स्क्वेअर. सो हा प्रश्न आहे 2012 मधला. ओके, 2012 हा प्रश्न विचारलेला आहे. राईट? सो नाउ लेट अस टेक दी नेक्स्ट MCQ नंबर 6. MCQ नंबर 6 बघूयात आपण आता. अ फ्लॅट स्पायरल स्प्रिंग ऑफ फोर्स कॉन्स्टंट K is loaded with mass m and oscillates about vertical with a time period t. Then the mass suspended to the free end is. ऑप्शन ए आहे बघा 4π² अपॉन KT². ओके, त्याच्यानंतर बी ऑप्शन आहे KT² अपॉन 4π². KT² अपॉन 4π². नाउ सी ऑप्शन आहे KT अपॉन 4π². KT अपॉन 4π². डी ऑप्शन आहे बघा KT अपॉन 4π. KT अपॉन 4π. राईट? सो आपल्याला टाइम पीरियड ह्याच्यामध्ये दिलेला आहे. आपल्याला मास फाइंड आउट करायचा आहे. हा प्रश्न विचारलेला आहे 2012 मध्ये.
So students, we know that time period T is equals to 2 pi under root m upon k. This is the time period of the spring mass oscillator. T is equals to 2 pi under root m upon k, right? So बाय स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड, जर का आपण ह्याचा स्क्वेअर केला तर काय होईल, इट बिकम्स 4 पाय स्क्वेअर. इथे काय होईल, एम अपॉन के. सो टी स्क्वेअर इज इक्वल्स टू 4 पाय स्क्वेअर इंटू एम अपॉन के. आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे मासची, राईट. सो मास एम इज इक्वल्स टू, हे इकडे मल्टिप्लाय होईल, सो इट बिकम्स के टी स्क्वेअर. इकडे हे डिवाइड होईल, सो इट बिकम्स 4 पाय स्क्वेअर. सो मासची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे एम इज इक्वल्स टू के टी स्क्वेअर अपॉन 4 पाय स्क्वेअर. सो कोणतं ऑप्शन करेक्ट आहे, के टी स्क्वेअर अपॉन 4 पाय स्क्वेअर. बघा ऑप्शन बी हा करेक्ट ऑप्शन आहे.